तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, तुम्ही डेमो बघितला सर. आजचा व्हिडिओ आपण इलेक्शन व्हिडिओवर एकदम जबरदस्त व्हिडिओ बनला मित्रांनो. संपूर्ण तो तुम्हाला कॅपकट मध्ये नक्कीच व्हिडिओ बनवायला भेटणार आहे. तर बाकी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला पीएडी प्लस पीएलपी नक्कीच मी प्रोव्हाइड केली. बाकी मटेरियल ओपन करून नक्कीच तुम्ही पीएलपी ओपन करा, पीएडी पण ओपन करा. बाकी मटेरियल कशापणे पीएनजी वगैरे क्रिएट करायचे संपूर्ण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा स्टेप बाय स्टेप व्हिडिओ पण कसा बनवायचा नक्की तुम्हाला सांगणार भावनो. तर त्यामुळे शेवटपर्यंत बघा, ठीक आहे. तर अशाने फायनली आपला व्हिडिओ आजचा लय मोठा होऊन जाईल, त्यापेक्षा आपण लवकर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, फायनली आपण आलोय फोटोशॉप मध्ये. तर फोटोशॉप मध्ये आल्यानंतर आपण ही डिझाईन प्रोव्हाइड केली ती म्हणजे 9x16 मध्ये, ठीक आहे. जसं की आपल्या रील साठी एकदम इलेक्शनचा व्हिडिओ बनवायसाठी. तर अशाने आपण ही डिझाईन प्रोव्हाइड केली. संपूर्ण तुम्हाला पीएलपी मध्ये बघायला भेटणार आहे, ठीक आहे. आता बाकी यात कसं आपल्याला कोणत्या गोष्टी कशा पीएनजी आपल्याला तुम्हाला सेव्ह करायच्या एक गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे. तर अशी डिझाईन झाल्यानंतर पहिले जे लेअर पॅटर्न आहे फोटोशॉप वाल्यांसाठी सांगतो भावनो, आणि पीएलपी वाल्यांसाठी सुद्धा नक्की सांगतोय. तर जेवढे लेअर तुम्हाला दिले आहे ते लेअर सगळ्या तुम्हाला पहिले हाईड करून घ्यायचे, ठीक आहे. या पद्धतीने जसं की मी तर सगळ्या लेअर इथं हाईड करून घेतो या पद्धतीने. तर इथं लेअर हाईड केल्यानंतर बघू शकता XYZ तुम्हाला असा मायने क्रिएट करून ठेवायचा. फक्त स्टार्टिंगला जे ग्रुप 1 ची लेअर दिली मी अशा पद्धतीने सेम बॅकग्राऊंड तुम्हाला पिक्सल ॲपच्या पीएलपी मध्ये बघायला भेटणार. तर बाकीच्या जे पीएलपी वाल्या मुलांसाठी सांगतो की त्यांनी ज्या लेअर बाकी सगळ्या हाईड करून ठेवायच्या, फक्त एक लेअर ऑन करायची तुम्हाला, जसं की आपली बॅकग्राऊंड आली, ठीक आहे. तर अशा ऑन केल्यानंतर फाईल मध्ये या, एक्सपोर्ट मध्ये जा, सेव्ह फॉर वेब म्हणा. पिक्सल ॲप वाला डायरेक्ट सेव्ह टू अल्ट्रा मध्ये सेव्ह करून घ्या, ठीक आहे. तर अशाने फॉर्मॅट जो आपला आहे मित्रांनो, या पद्धतीने जेपीजी सिलेक्ट करायचा आणि डायरेक्ट सेव्ह करायचे, ठीक आहे. अशा वेळी ही बॅकग्राऊंड तुम्हाला पहिली सेव्ह करायची. तर त्यानंतर तुम्हाला त्यावर घ्यायचंय तुम्हाला सेव्ह करण्यासाठी जे आपण जे XYZ पुणे जिल्हा परिषदचं एक बॅकग्राऊंड उचललंय, तर ते नॉर्मली क्रिएट केलं, ठीक आहे. आता तुम्हाला फक्त इथे तुमचं बॅकग्राऊंड घालायचं. ते कसं घालायचं माहिती आहे मित्रांनो. समजा XYZ आपण त्याला जे फिल्टर यूज केलं डबल टॅप करतो, तर ते फिल्टर XYZ समजा इथं मी डबल टॅप करतो या टाईप मध्ये. तर असे ते कॅमेरा फिल्टर ओपन झाले. तर इथं 3 डॉट क्लिक करून फक्त कॉपीची सेटिंग आहे ती कॉपी करा, आणि तुमचं जे वरती तुमच्या लेअरच्या वर एक तुमचं जे असेल ते जे परिषद मित्रांनो ते इथं ऍड करा. ती सेटिंग त्याला फक्त पेस्ट करा, ठीक आहे. तर सेम ब्लॅकचा मायने तुम्हाला लागून जाणार. बाकी पिक्सल वाल्यासाठी नॉर्मली सॅच्युरेशन ऑफ करा भावनो, कारण ज्या गोष्टी फोटोशॉप मध्ये प्रोव्हाइड होत्या भावनो त्या संपूर्ण त्या काय तुम्हाला पिक्सल ॲप मध्ये नाही प्रोव्हाइड होणार. पण मी ते करण्याचा प्रयत्न करतोय, ठीक आहे. ते काय विषय नाही भावनो. अशा पण झाल्यानंतर बॅकग्राऊंड पहिले हाईड करून घ्या. हे सिलेक्ट केल्यानंतर फाईल मध्ये एक्सपोर्ट मध्ये जा, सेव्ह फॉर वेब. बाकी ओरिजिनल म्हणून फक्त तुम्हाला जे फॉर्मॅट आहे ते आपलं पीएनजी 24 करायचे. जसं की आपण मागे इथं जेपीजी सिलेक्ट करतो ना, ते तुम्हाला फक्त पीएनजी 24 करायचं. बाकी ओरिजिनल म्हणून डायरेक्ट सेव्ह करायचे, ठीक आहे. अशा पद्धतीने बाकी इथं ग्रुप 1 परत ऑन करून घेतो. तर त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने जे तुमचं असेल तर त्याला पहिले तो ऑन करून घ्या, ठीक आहे. तर या पद्धतीने आपण ते नाव वगैरे संपूर्ण ते इथं पहिले ऑन करून घेतो बाकी, ठीक आहे. या पद्धतीने हे आपण पहिले ऑन केलंय, हे बघू शकता. एवढा मायने तुम्हाला इथं परत इथं ऑन करायचा आहे, आणि त्यानंतर ग्रुपला इथं करून परत डिझाईन सेव्ह करायची, ठीक आहे. ही झाली तुमची तिसरी पीएनजी सेव्ह. तर त्यानंतर या गोष्टी हाईड करून भावानो. तर त्यानंतर तुम्हाला इथं हा फ्लॅग तुम्हाला हे करायचा भावानो ऑन. बाकी हे जे शेप वगैरे आहे जे आपण संपूर्ण ते डिटेल, ठीक आहे. तर अशा पद्धतीने समजा जी डिटेल मित्रांनो, समजा इथं ग्रुप तयार करून घ्या, ते हाईड करून घ्या. ते शेप वगैरे मित्रांनो त्याला क्रमांक वगैरे तुम्ही चेंज करून अशा म्हणजे एवढं ठेवा. बाकी हाईड केल्यानंतर परत ती सेव्ह करा, ठीक आहे. तर अशी मी तुमची पीएनजी 4थी का 5वी आपली सेव्ह झाली, ठीक आहे. अशा पद्धतीने परत ग्रुप ऑन करून घेतो भावानो. बाकी इथं हाईड करून घेतो जे आपण इतक्या सेव्ह केलंय. त्यानंतर तुम्हाला सर्वात मेन मुद्दा हे सेव्ह करायचे जे म्हणजे आपण प्रत्यक्ष समाज सेवेसाठी यापर्यंत केलंय. त्यानंतर ग्रुप इथं हाईड करून घ्या. परत फाईल मध्ये येऊन इथं एक्सपोर्ट मध्ये जाऊन नक्की सेव्ह करा. ही झाली तुमची 5वी पीएनजी सेव्ह. तर अशाने तुम्हाला 5 पीएनजी सेव्ह करून भावानो. पीएलपी वाल्यांना सुद्धा नक्की सेव्ह करा, आणि फोटोशॉप वाल्यांना सुद्धा नक्की सेव्ह करा. तर सेव्ह केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला कॅपकट नावाचं ऍप्लिकेशन आहे त्याला ओपन करून घ्यायचंय. आता मोबाईल युजरसाठी डायरेक्ट तुम्ही नक्की तुमच्या जवळ असेल तो काय विषय नाही. आणि फोटोशॉप पीसी वाल्यांना सुद्धा सांगतो मित्रांनो, डायरेक्ट तुम्हाला इथं जे आपलं मायक्रो स्टोअर आहे मित्रांनो सॉफ्टचं, ठीक आहे. तर त्याच्यात नक्कीच तुम्हाला कॅपकट भेटेल. फक्त तुम्हाला जे आपलं रिजन वगैरे आहे ते इंडिया ते थोडं युनायटेड स्टेट्स वगैरे करून घ्या, त्यानंतर नक्कीच तुम्हाला ते बघायला भेटणार.
तर अशाने कॅपकट ओपन करून घेतो. अशाने आपण संपूर्ण हा प्रोजेक्ट पण ओपन केलाय. आता सर्वात मेन मुद्दा ऐकून घ्या भावांनो, जसं की जे पीसी मध्ये जेवढे ऑप्शन आहे भावांनो, सेम टू सेम ऑप्शन तुम्हाला मोबाईल मध्ये बघायला भेटणार आहे कॅपकट मध्ये. ठीक आहे. तर काही जणांचे भरपूर असे प्रश्न आले असतील मनात की पीसी मध्ये काय ऑप्शन वेगळे, जे पीसी मध्ये जे सांगतोय तो आम्हाला ते मोबाईल मध्ये आहे का नाही. सेम टू सेम भावाने, काहीच विषय नाही. संपूर्ण तुम्हाला प्रत्येक डिटेल गोष्ट सांगतो. ठीक आहे. तर अशाने आपण पहिल्या गोष्ट आपण इथं प्रोजेक्ट ऑन करून घेतला. 5 PNG होत्या मित्रांनो. सर्वात मेन म्हणजे तुम्हाला जे बॅकग्राऊंड मी सेव्ह करायला लावलं की या टाईप मध्ये. ठीक आहे. ते बॅकग्राऊंड पहिले तुम्ही सेव्ह करून घ्या. तर सेव्ह केल्यानंतर ना सर्वात मेन म्हणजे तुम्हाला बॅकग्राऊंड ऍड करायचं. आता इम्पोर्ट मध्ये जाऊन पहिले तुम्ही PNG वगैरे ऍड करून घ्या आणि फक्त तुम्हाला ड्रॅग करायचं इथं. असे मी ड्रॅग केल्यानंतर ते बॅकग्राऊंड तुमच्या खाली येऊन जाईल आणि त्याला तुम्हाला घ्यायचं सॉन्ग पर्यंत. ठीक आहे. या टाईप मध्ये. ठीक आहे. त्याला डिलीट करून टाकतो. आता सॉन्ग सुद्धा तुम्हाला झिप फाईल मध्ये प्रोव्हाइड केले. तर त्यानंतर 2 नंबरला तुम्हाला घ्यायचंय जो आपला फोटो आहे मित्रांनो या टाईप मध्ये. तर असा जो फोटोची PNG ती तुम्हाला घ्यायची, त्या फोटोचे PNG सुद्धा असं ड्रॅग करून घ्यायचं इथपर्यंत आणि त्याला स्प्लाइट मारायचं आहे फोटोला. इथं तुम्हाला मारायचं ते म्हणजे आपलं 3.27 सेकंदला. ठीक आहे. मारल्यानंतर त्या फोटोवर क्लिक करायचं, अॅनिमेशन मध्ये जायचं आणि त्याला अॅनिमेशन आपण जो यूज करणार आहे भावानो तो म्हणजे साईड फ्लिपिंग. ठीक आहे. आपण तो अॅनिमेशन आहे त्याला आपण यूज करणार. 2.3 सेकंड तिची आपण लेंथ ठेवली भावानो. ठीक आहे. आणि त्यापुढे जे आपण स्प्लाइट मारत भावानो तर तिथं सुद्धा आपण एक संपूर्ण ते एक अनफॉल्डचा आपण यूज केलंय. ते सुद्धा इन मधलंच अॅनिमेशन आहे आणि त्याची साईज आपण ठेवली 0.5 सेकंड. ठीक आहे. बाकी ही जी लेअर आपण ऍड केली याच्यात फक्त 2 गोष्टी आपण अॅनिमेशन मारले. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला त्याच फोटोला इथं स्प्लाइट मारायचं ते म्हणजे 5.28 सेकंद. तिथे इफेक्ट पेस्ट करायचा आहे. जसं की आपण हा इफेक्ट इथं ओके म्हणतो. ठीक आहे. तर समजा XYZ आपण हा इफेक्ट ड्युरेशनचा फिल्म इरेज तर हा तुम्हाला ट्रान्झॅक्शन मध्ये नक्कीच भेटून जाईल भावानो. तर तिथून तुम्ही हा यूज करू शकता लाईट मध्येचे भावानो. ठीक आहे. ज्याचं नाव आहे हे बघू शकता, हा फिल्म इरेजर. ठीक आहे. हा तर हा इफेक्ट तुम्हाला इथं लावायचा आहे. ड्युरेशन जे आहे मित्रांनो ते 0.3 सेकंद तुम्हाला नक्कीच ठेवायचं. तर त्यावर तुम्हाला लेअर ऍड करायची ते म्हणजे भावानो मीडियम मध्ये येतो. जे आपलं जिल्हा परिषद आहे मित्रांनो त्याची लेअर तुम्हाला ऍड करायची ड्रॅग करून. त्याला घ्यायचं शेवटपर्यंत. ठीक आहे. आणि त्याला आता स्प्लाइट मारायचं तुम्हाला ते म्हणजे 3.1 सेकंद आणि तिथं आपण जो इफेक्ट यूज केला भावानो त्याचं नाव आहे ब्लॅक फ्लॅश 2. ठीक आहे. तुम्हाला इफेक्ट मध्ये नक्कीच भेटून जाईल. तुम्हाला नाव पण सांगतोय. इथं डायरेक्ट सर्च करा ब्लॅक फ्लॅश 2. ठीक आहे. ड्युरेशन फुल ठेवलंय. त्यानंतर तुम्हाला स्प्लाइट मारायचं ते म्हणजे इथं. आता खालच्या आपण लेअरला स्प्लाइट मारला डायरेक्ट की त्यानं डायरेक्ट स्प्लाइट मारत चाललं. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला अॅनिमेशन मध्ये येऊन अनफोल्डच लावायचं याला पण जसं की खाली आपण लावलं आणि त्यावर आपण सर्वात मेन मुद्दा म्हणजे जे आपण नाव ऍड करणार आहे का जे प्रत्येक क्षण समाजासाठी तर त्याला ड्रॅग करून ते नावाला ऍड करायचं तुम्हाला इथून 3.1 सेकंडच्या स्प्लाइट पासून. त्याला इथपर्यंत घेऊन टाका. बाकी त्याला जे स्प्लाइट मारायचं आहे तुम्हाला ते इथपर्यंत इथं घेऊन टाका 3.27 सेकंदला. ठीक आहे. आणि अशापर्यंत त्याला सुद्धा अॅनिमेशन मध्ये येऊन अनफोल्डचं तुम्हाला यूज करायचं आहे. बाकी त्यावर इथं नॉर्मल क्रोमॅटिक यूज केला आपण. इफेक्ट मध्ये यायचं इथं वर सर्च करा क्रोमॅटिक किंवा ग्लिच मध्ये तुम्हाला नक्कीच भेटून जाईल. आणि त्याला इथून तर फक्त तुम्हाला इथपर्यंत घ्यायचं भावानो या टाईप पर्यंत. आणि त्याचं जे आपण डिटेल यूज केली 84 53 60 लक्षात राहू द्या. ठीक आहे. स्टार्टिंगला एक एडचा इफेक्ट आहे मित्रांनो हा सुद्धा वरती सर्च करा. आणि त्यानंतर आपलं इन राईट सेंट हा जो इफेक्ट आहे मित्रांनो पार्टिकलचा तर त्याची जो स्पीड 33 ठेवली आणि ॲटमॉस्फिअर 32 ठेवली. ठीक आहे. हे तुम्हाला नाव वगैरे सांगतो म्हणजे लक्षात राहू द्या. मी काय थोड्या गोष्टी फास्ट करतो भावानो जसं की आपला व्हिडिओ मोठा नाही झाला पाहिजे पण एक डिटेल एक नाव तुम्हाला इफेक्ट संपूर्ण मी सांगितलंय. तर असे तुम्हाला फक्त नॉर्मल व्हिडिओ बनवायचा खूप सोपा आहे भावानो. तो काय विषय नाही. जर तुम्हाला काय अडचणी वगैरे आल्या तर नक्की मला इंस्टाग्रामला DM करा भावानो. नक्की त्यावर मी सोल्युशन आणणार. ठीक आहे. तर अशाने फायनली आपला आजचं ट्युटोरियल होतं डायरेक्ट इथे एक्सपोर्ट मध्ये येऊन नक्कीच हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाक. ठीक आहे. तर अशाने आपलं आजचं ट्युटोरियल होतं. अशी वेगळे ट्युटोरियल नक्कीच आपण प्रोव्हाइड करणार भावानो. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.